पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर भागात जे आहे ते अज्ञात चोरट्यांनी एक घर फोडून जे आहे ते मोठी कॅश असेल त्याचप्रमाणे सोनं असेल हे या ठिकाणी लुटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की ह्यात वेगळी ट्रिक जी आहे ती वापरण्यात आली आहे. आपण पाहू शकतो की घरातील जो बेल कॅमेरा आहे त्याच्यावर काळा स्प्रे मारून ही चोरी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे. आपण पाहू शकतो की सांगवी पोलीस जे आहेत ते आता घटनास्थळी दाखल झाले आहेत. रात्रीच्या सुमारास ही चोरी जी आहे ती झाल्यामुळं या ठिकाणी आता भीतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी प्रसरायला सुरुवात झालेली आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस अधिकारी देखील आहेत. सर काय सांगाल, कशा प्रकारे ही चोरी झाली? यामध्ये बघितलं, पूर्ण परिसर बघितला तर सोसायटी उच्चभ्रू आहे. त्या ठिकाणी सिक्युरिटी पण आहे. 3 सिक्युरिटी असतात, 3 गार्ड्स असतात नाईटला. मी त्यांनाही भेटलो. तर आणि पूर्ण वॉल आहे, सिक्युरिटी आहे, पूर्ण कॅमेरे आहेत. बिल्डिंगला पूर्ण कॅमेरे आहेत. त्या कॅमेऱ्यावरती काही ठिकाणी दर्शनी भागावरती स्प्रे मारला आहे त्यांनी. खालची एंट्री जो आहे तिथं स्प्रे मारला आहे आणि इथं फ्लॅटच्या इथं आल्यानंतर स्प्रे मारला. हे साधारण 1 महिन्यापूर्वी आउट ऑफ गेलेलं आहे. म्हणजे साधारण लंडनला आहे असं समजतंय. त्यांच्याशी बोललो मी आता. 1 महिन्यापूर्वी गेले. काहीतरी 5-7 तोळं दागिने त्यांच्या आतमध्ये होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर सगळं चौकशी करून किती गेलेलं आहे त्यावर पूर्ण चौकशी करून तो गुन्हा रजिस्टर केला जाईल. CCTVमध्ये आम्हाला काही फुटेज मिळालेले आहेत. त्यानुसार आम्ही त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन कारवाई करू. नक्कीच आपण पाहिलं तर CCTVच्या आधारे जी आहे ती तपास जो आहे तो आता सांगवी पोलीस या ठिकाणी करताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. मात्र सिंह परिवार जे आहे ते गेल्या 1 महिन्यापासून आउट ऑफ इंडिया असल्या कारणाने या ठिकाणी यांचं घर जे आहे ते बंद होतं. त्यामुळे ही चोरी जी आहे ती झाली असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.